नमस्कार. आजच्या या विशेष माहिती सत्रात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा रहस्यमय आणि थक्क करणाऱ्या वास्तूची सफर करणार आहोत, जिथे प्राचीन पुराणातली एक थरारक आणि चक्क रक्तबंबाळ कथा थेट दगडांवर कोरलेली पाहायला मिळते. आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शिऊर इथल्या अतिशय प्राचीन आणि अद्भुत अशा श्री रावणेश्वर महादेव मंदिराची आज उकल करणार आहोत. आता साहजिकच मनात विचार येतो की एका अत्यंत शांत आणि पवित्र शिवमंदिराच्या प्रवेशद्वारावरच चक्क 9 छाटलेली मस्तके इतक्या ठळकपणे का कोरलेली असावीत. आपण कोणत्याही शिवमंदिरात गेलो की तिथे एक प्रकारची शांतता आणि पावित्र्य जाणवतं, पण इथे प्रवेश करतानाच ही 9 पापलेली मुंडकी दिसतात. हे रहस्य नक्की आहे तरी काय, आणि यामागे दडलेला इतिहास कोणता आहे? चला तर मग याच्या खोलात जाऊया. या वास्तूचं रहस्य समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वात आधी त्या 9 मस्तकांच्या आख्यायिकेची, एका घोर तपश्चर्येची कथा समजून घ्यावी लागेल. वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडात वर्णन केलेल्या एका अत्यंत प्राचीन कथेचा आपल्याला इथे आधार घ्यावा लागतो. ही कथा आहे एका अघोरी आणि घोर तपश्चर्येची. ही तपश्चर्या किती भयंकर होती याचा थोडा विचार करा. दशमुख रावणाने तब्बल 10,000 वर्ष उपवास करून अत्यंत कडक तपश्चर्या केली, आणि हे इतकंच नाहीये, दर 1,000 वर्षांनी तो स्वतःचं एक मस्तक कापून होमात टाकत असे. अशा प्रकारे 9,000 वर्षात त्याने आपली 9 मस्तके अग्निदेवास अर्पण केली. आणि जेव्हा तो आपलं शेवटचं 10वं मस्तक कापणार होता, बरोबर त्याच वेळी पितामह ब्रह्मा तिथे प्रकट झाले. रावणाच्या भक्तीची आणि त्यागाची ही पातळी खरंच अंगावर काटा आणणारी आहे. आता इथे खूपच रंजक गोष्ट आहे. या मूळ कथेत आणि इथल्या स्थानिक लोककथेत थोडा फरक आहे. वाल्मिकी रामायणात असं म्हटलंय की ब्रह्माने प्रसन्न होऊन रावणाला अमरत्वाचा वर दिला, पण इथल्या स्थानिक स्थान महात्म्य पोथ्या एक वेगळीच कथा सांगतात, आणि हाच या मंदिराचा खरा पाया आहे. या स्थानिक कथेनुसार रावण दंडकारण्यात फिरताना त्याला हे ठिकाण इतकं भावलं की त्याने थेट भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी इथेच तपश्चर्या सुरू केली. शंकर प्रसन्न होत नाहीत हे पाहून त्याने आपली 9 मस्तके अर्पण केली, आणि बरोबर 10वं मस्तक अर्पण करताना प्रत्यक्ष शिवशंकर प्रसन्न झाले. याच घटनेची स्मृती म्हणून इथे शिवलिंग स्थापन करण्यात आलं, आणि म्हणूनच याला रावणेश्वर महादेव मंदिर म्हटलं जातं. तर या पौराणिक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या कथेतून आपण आता प्रत्यक्ष या वास्तूच्या सफरीकडे वळूया आणि या रावणेश्वर मंदिरात प्रवेश करूया. प्रत्यक्ष मंदिराकडे जाण्यापूर्वी ह्या गावाच्या नावाचा इतिहास समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. रावणाने इथे शिवाची स्थापना केली, म्हणूनच या गावाला पूर्वी शिवपूर असं म्हटलं जायचं, म्हणजेच शिवाचं गाव. पण जसा काळ पुढे गेला तसा या शिवपूर शब्दाचा अपभ्रंश झाला, आणि आज आपण या गावाला शिऊर या नावाने ओळखतो. चला, आता आपण प्रत्यक्ष मंदिराच्या दिशेने पाऊल टाकूया. गावाच्या बाहेरून आपण जेव्हा या मंदिराकडे चालत जातो तेव्हा सर्वात आधी आपल्याला दिसते ती मंदिराची भक्कम दगडी तटबंदी. ही तटबंदी एखाद्या जुन्या किल्ल्यासारखं मंदिराचं रक्षण करते. त्यानंतर आपलं लक्ष वेधून घेतं ते एका भव्य वाड्यासारखं दिसणारं लाकडी प्रवेशद्वार, आणि या दाराचा उंबरा ओलांडताच आपण थेट विटांनी बांधलेल्या प्रशस्त सभामंडपात प्रवेश करतो. आणि याच ठिकाणी आपल्याला त्या रहस्याचं उत्तर मिळतं ज्याने आपण या माहिती सत्राची सुरुवात केली होती. प्रवेशद्वाराच्या आत येतानाच बाजूच्या भिंतीवर एका दगडी पट्टीवर अत्यंत ठळकपणे कोरलेली रावणाची ती 9 छाटलेली मस्तके आपल्याला दिसतात. हे शिल्प त्या भयंकर तपश्चर्येची आणि या वास्तूच्या पौराणिक उत्पत्तीची आपल्याला पावलोपावली आठवण करून देतं. आता या सभामंडपाच्या आत आल्यावर एक गोष्ट लगेच लक्षात येते. मुख्य मंदिर हे संपूर्णपणे दगडी आहे, पण हा सभामंडप मात्र विटा आणि लाकूड वापरून नंतरच्या काळात बांधलेला आहे. एका उंच जोत्यावर असलेल्या या सभामंडपात प्रवेश करताच सर्वात आधी नंदीचं दर्शन होतं. थोडं पुढे गेल्यावर मध्यभागी कासवाची मूर्ती आहे, आणि याच्या अंतराळात म्हणजे मुख्य गाभाऱ्याच्या आधीच्या भागात एका देवकोष्ठात कालभैरवाची सुंदर रंगीत चतुर्भुज मूर्ती आणि दुसऱ्या बाजूला शेंदूर लावलेली गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. सभामंडपातील या देवतांचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता मंदिराच्या सर्वात पवित्र आणि गूढ भागात प्रवेश करत आहोत, गर्भगृहाची आणि त्याच्या प्रवेशद्वाराची रहस्य उलगडण्यासाठी. हे जे मुख्य गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे ना, तो वास्तुकलेचा एक अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. इथे त्रिशाखीय रचना पाहायला मिळते.
आता त्रिशाखीय म्हणजे काय, तर दाराच्या चौकटीबाहेर कोरीव कामाच्या 3 पट्ट्या आहेत. सर्वात आतली पट्टी म्हणजे स्तंभशाखा, तिच्या बाजूला पौराणिक प्राण्यांच्या आकृत्या असलेली व्यालशाखा आहे आणि सर्वात बाहेरच्या पट्टीवर उपदेवतांची शिल्पे आहेत. तळाशी कोरलेल्या स्तंभपुत्तलिका या दाराची शोभा आणखीनच वाढवतात. यातलं प्रत्येक कोरीव काम इतकं बारकाईने केलंय की आपण पाहतच राहतो. आणि या प्रवेशद्वाराची सर्वात रंजक गोष्ट कोणती माहितीये? मुख्य दाराच्या अगदी वरच्या बाजूला ललाट बिंबावर पुन्हा एकदा रावणाची 9 मुखे आणि शिवगणांची अत्यंत उठावदार शिल्पे कोरलेली आहेत. त्याचबरोबर याच्या उंच उंबरठ्यावर रक्षक म्हणून एक भयंकर कीर्तिमुख कोरलेलं आहे. या कीर्तिमुखासमोरील अर्धचंद्राकृती पायरी आणि हे सगळं कोरीव काम, ती पौराणिक कथा जणू काही थेट या वास्तूत जिवंत करतं. पण बाहेरच्या प्रवेशद्वारावरची ही अफाट आणि गुंतागुंतीची कलाकुसर पाहिल्यानंतर जेव्हा आपण प्रत्यक्ष गाभाऱ्यात पाऊल ठेवतो तेव्हा एक फार मोठा विरोधाभास जाणवतो. हा गाभारा अतिशय साधा आणि सपाट दगडांचा बनवलेला आहे. आत काही पायऱ्या उतरून खाली गेल्यावर आपल्याला प्राचीन शिवपिंडीचं दर्शन होतं. आता या प्राचीन पिंडीची झीज होऊ नये म्हणून त्यावर पितळी आवरण लावलेलं आहे. या पिंडीचा आणखी एक वेगळेपण म्हणजे याच्या पाटासारख्या भागावर दोन्ही बाजूनी पुढे आलेले त्रिकोणी आकार दिसतात, जे सहसा इतर कुठल्याही मंदिरात पाहायला मिळत नाहीत. गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर आता आपण पाहूया या मंदिराचे अद्वितीय स्थापत्यशास्त्रीय चमत्कार आणि याच्या बाह्य रचनेचा तो अद्भुत भ्रम. या वास्तूची बाहेरून केलेली रचना इतकी गुंतागुंतीची आणि अचंबित करणारी आहे ना, की आपण थक्क होऊन जातो. इथे एक फारच अफलातून स्थापत्यशास्त्रीय युक्ती पाहायला मिळते. आपण आत्ताच पाहिलं की आतून हा गाभारा अगदी परिपूर्ण चौरस आकाराचा आहे. पण बाहेर आल्यावर आश्चर्य वाटतं, कारण बाहेरून हे संपूर्ण मंदिर चक्क गोलाकार दिसतं. प्राचीन कारागिरांनी चौकोनी आकाराचे नक्षीदार खांब एकापुढे एक अशा कुशलतेने रचले आहेत की हा अचूक गोलाकार भास निर्माण होतो. ही खरंच वास्तुकलेची एक मोठी कमाल आहे. आता ही वास्तुकला समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण ही भारतीय मंदिर स्थापत्यातील एका विशिष्ट शैलीची ओळख करून देते. तज्ज्ञांच्या मते हे मंदिर भूमिज शैलीचं एक उत्तम उदाहरण आहे. आता भूमिज शैली म्हणजे नक्की काय? तर या पद्धतीत मुख्य शिखरावर त्याच्याच छोट्या छोट्या प्रतिकृती एकावर एक कोरल्या जातात. यामुळे शिखराची एक अतिशय आकर्षक आणि उतरती रचना तयार होते, जी आपण रावणेश्वर मंदिराच्या या उंच शिखरावर अगदी स्पष्टपणे पाहू शकतो. आणि मंदिराच्या या बाह्यभिंती नुसत्याच गोलाकार नाहीत बरं का, तर त्या प्रचंड कलाकुसरीने नटलेल्या आहेत. ह्या शिखरावर छोट्या सज्जांसारखी रचना आहे, जिथे शिव, पार्वती आणि इतर देवतांच्या मूर्ती अत्यंत सुबकपणे कोरल्या आहेत. शिखराच्या वरच्या भागात म्हणजे आमलकवर एक सुंदर कळस आहे आणि सर्वात खाली ज्या विस्तृत पायावर हे संपूर्ण मंदिर डौलाने उभं आहे त्यावरही अतिशय सुंदर अशा गजमूर्ती म्हणजेच हत्ती कोरलेल्या आहेत. हा प्राचीन शिल्पकलेचा खरोखरच एक अजोड नमुना आहे. हा सगळा प्राचीन इतिहास आणि अप्रतिम स्थापत्य जाणून घेतल्यानंतर आता थोडं वर्तमानात येऊया. आजच्या काळात या मंदिराला भेट देणं कसा अनुभव असू शकतो? आजही हे मंदिर तितकंच जिवंत आणि भाविकांच्या वर्दळीने गजबजलेलं असतं. याच्या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्यासाठी उत्तम व्यवस्था आहे. याच प्रांगणात अलीकडच्या काळात बांधलेलं एक श्रीदत्त मंदिरही आहे. आणि यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळच असलेला प्रणितातीर्थ तलाव. स्थानिक कथेनुसार याच तलावातल्या पाण्याने रावण शिवपिंडीला जलाभिषेक करत असे. आजही येथे दर सोमवारी अभिषेक चालतो आणि महाशिवरात्रीला तर इथे खूप मोठी आणि उत्साही यात्रा भरते. जर तुम्हाला या अद्भुत वास्तूला भेट द्यायची असेल तर इथपर्यंतचा प्रवास अतिशय सोपा आहे. शिऊर हे गाव वैजापूरपासून फक्त 23 किलोमीटर आणि छत्रपती संभाजीनगरपासून साधारण 57 किलोमीटर अंतरावर आहे. इथे पोहोचण्यासाठी एसटी बस सहज उपलब्ध आहेत आणि सर्वात सोयीची गोष्ट म्हणजे खासगी वाहने थेट मंदिराच्या दारापर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे प्रवासाची कोणतीही अडचण येत नाही. तर आजच्या या माहितीसत्राच्या शेवटी ही एक नक्कीच विचार करायला लावणारी गोष्ट आहे की ज्या वास्तूचा पाया एका भयंकर 10,000 वर्षांच्या रक्तबंबाळ तपश्चर्येवर आणि बलिदानाच्या आख्यायिकेवर उभा आहे, अशा एखाद्या ऐतिहासिक वास्तूत जेव्हा आपण प्रत्यक्ष उभे राहतो तेव्हा आपला इतिहास पाहण्याचा आणि अनुभवण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो. कथेतील ते गूढ आणि वास्तूतील ते अप्रतिम सौंदर्य यांचा हा अनोखा संगम आपल्याला थक्क करून सोडतो. या प्रश्नावर नक्की विचार करा आणि शक्य झाल्यास या अद्भुत वास्तूला एकदा तरी नक्की भेट द्या.
आजच्यासाठी इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक माहिती सत्रात.